मुंबईसाठी 238 लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी। गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखकर होणार। डोंबिवली रेरा फसवणूक 65 अधिकृत इमारत प्रकरणातील आरोपी शकील भगत याचा अटकपूर्व जामीन फेटाळला। महसूल विभागाची दिशाभूल करून बनावट 7/12 उतारा तयार केल्याप्रकरणी शकील भगतवर गुन्हा दाखल। माढाचे जनता दरबार आता राज्यभरात। नाशिक मंडळ स्तरावर जनता दरबार राबवण्यास सुरुवात। कोस्टलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लवकरच 60 भूखंडांचं संपादन। विकास आराखड्यात 2034 मध्ये महापालिकेला बदल करावे लागणार। दिवसभरामध्ये मुंबईकरांची 6 ते 7 वाहनं चोरीला जात आहेत। गेल्या 2 महिन्यांमध्ये 363 गुन्ह्यांची नोंद। वर्षभरामध्ये वाहन चोरीची 2589 प्रकरणं। SRA म्हाडा प्रकल्पांसाठी समन्वय कक्षाची निर्मिती। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयामध्ये समन्वय कक्ष स्थापना। दर महिन्याला सविस्तर आढावा बैठक घेतली जाणार। सिडकोमार्फत हेटवणे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण कामं हाती। खारघर उपनगरांमधील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार। 4 महिन्यांमध्ये वाढीव पाण्याचं सिडकोचं नियोजन। नवी मुंबईमध्ये कर थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री होणार। अधिकृत शासकीय मूल्यकरांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू। थकबाकीदारांना मालमत्ता कर त्वरित भरण्याचं आवाहन। JNPA बंदराची 70 लाख कंटेनर हाताळणीची झेप। 35 वर्षांच्या कालावधीमध्ये उच्चांक गाठला। ठाणे ग्रामीण भागामधील 1121 कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाला जोडले। ग्रामीण भागामधील गुन्हेगारी वाहतूक कोंडींवर पोलिसांचा कट असणार।